हॅलो एव्हरीवन. तर आज आपण तयार करणार आहोत काजू मसाला. त्यासाठी मी काही काजू घेतलेत, हे बघा. आणि एक कांदाही मी चिरून घेतलेला आहे मोठा. कांदा काही मी बारीक चिरलेला नाही. आणि इकडे मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवले आहे, कारण की आपल्याला कांदा आणि काजू हे 5 मिनटं उकळून घ्यायचे. हे बघा, गरम पाण्यात मी हे टाकून देते. आणि हा कांदाही मी त्यात टाकून देते. 5 मिनिट आपल्याला हे उकळून घ्यायचे. 5 मिनिट झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सर जारमध्ये आपण पेस्ट बनवून घेऊ याची. हे बघा, अशा प्रकारे पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता मी इकडे कढई गरम करायला ठेवलेली गॅसवर. त्यात मी 1 चमचा तूप टाकलं आहे. आणि त्यात मी अजून काही काजू तळून घेणार आहे. गोल्डन कलरमध्ये तळून घ्यायचेत काजू. हे बघा, ह्या कलरमध्ये. त्याच कढईमध्ये मी आता ॲड करते 2 पळी तेल. आणि 1 चमचा जिरे आणि 3 ते 4 तेजपान. यांनाही व्यवस्थित तळून घ्यायचे. आता त्यात मी 1 कांदा, 1 टमाटा हे चिरून घेतलेले आहेत आणि अद्रक लसणाची पेस्ट. आता हे सर्व आपल्याला त्यात तळून घ्यायचे, व्यवस्थित परतून घ्यायचे. 5 मिनिट आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचे. आणि आता आपल्याला यात आपल्या घरातले मसाले ॲड करायचे, जसे की चटणी, घरातले मसाले, धने पावडर, हळद वगैरे. हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे त्यात. आणि आता यात आपण चवीनुसार मीठ ॲड करू. यात आपल्याला गरम पाणी वापरायचे. त्यासाठी मी गरम पाणी घेतलेले. 1 ग्लास गरम पाणी मी ॲड करते यात. 2-3 मिनिट झाल्यावर आपल्याला ही पेस्टही त्यात ॲड करून द्यायची. आणि 4 ते 5 मिनटं उकळ आल्यानंतर यात आपण थोडीशी साखर ॲड करू. आणि हे तळालेले काजू पण आपण यात ॲड करून देऊ. यात मी आता ॲड करते 2 ते 3 चमचे फ्रेश क्रीम. हे बघा, आणि थोडीशी कोथिंबीर. 2 ते 3 मिनटं झाल्यानंतर हे बघा, आपला काजू मसाला रेडी आहे. चपातीसोबत एन्जॉय करू शकता आपण.